नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण आषाढी एकादशी निमित्त एक छान गोड डिश बनवायची आहे आणि ती काय आहे आपण बघायचं आहे। सुरुवात आपण साहित्यापासून करूया। चारोळी आहे, पिस्ते आहेत, बदाम आणि काजू आहेत, मनुके आहेत, हे मी बारीक बारीक सर्व कापून घेतलेलं आहे आणि ह्या रात्रभर भिजवलेला साबुदाणा आहे। हे 4-5 साहित्य आहे। साहित्य सुरुवात आपण चारोळीपासून करूया। चारोळी आपण मीडियम गॅसवरती थोडीशी भाजून घ्यायची आहे, कारण यावरचे छिलके आपण हाताने चोळून काढायचे आहेत। 1 चम्मच तूप आपण गरम करून घ्यायचं आहे। गरम केलेल्या तुपामध्ये आपण पिस्ते टाकायचे आहे, त्यानंतर बदाम आणि काजू टाकायचं आहे, त्यानंतर मनुके टाकायचे आहे आणि छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कलर जसाच्या तसाच ठेवावा, जास्त काळा किंवा लाल करू नये। आपण आता काढून घेतलेला आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण 3 वाटी दुधाचा वापर करायचा आहे। 3 वाटी दूध इनफ आहे। हा पदार्थ दुधामध्येच करावा, पाण्यामध्ये केला तर टेस्टलेस होतो, टेस्ट छान नाही लागत। तर दुधाला थोडीशी उकळी आली की आपण 1/2 वाटी साखर टाकायची आहे। साखर लगेच दुधामध्ये टाकू नये, दुधाला उकळी आल्याशिवाय साखर टाकू नये। साखर छान मेल्ट झाली किंवा दुधाला आणखीन एकदा उकळी आली की हा भिजवलेला साबुदाणा आपण थोडा थोडा करून टाकायचा आहे, एकदम टाकायचा नाही, गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण थोडा थोडाच टाकायचा आहे आणि 1-2 मिनिट हे छान फिरवत राहायचं आहे। दूध खाली लागणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। कुठलाही दुधाचा पदार्थ करताना खूप काळजी घ्यायला लागते। दूध खाली लागलं किंवा दूध थोडंसं जरी करपलं तर हा पदार्थ छान नाही लागत। चला, झाकण लावून आपल्याला हे 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। जरी झाकण लावलं तर मध्ये मध्ये चेक करायचं आहे। चला, 5 ते 7 मिनिट झालेला आहे। साबुदाणा आपल्याला छान शिजला आहे किंवा ही साबुदाण्याची खीर छान शिजली आहे। शिजली कसं ओळखायचं, तर साबुदाणा हा ट्रान्सपरंट दिसत आहे, याचा अर्थ की साबुदाण्याची खीर छान शिजली आहे। टेक्स्चर छान आलेलं आहे, जास्त घट्ट नसावा किंवा जास्त पातळ देखील नसावा। थोडंसं थंड झालं की आणखीन थोडा घट्ट होईल। ही थिकनेस छान आहे, कलर छान आलेला आहे, कारण मी थोडंसं केसर टाकलेलं आहे। यानंतर आपल्याला फ्राय केलेले पदार्थ टाकायचे आहे। चारोळी पण मी सर्वात शेवटी टाकलेली आहे। हे पदार्थ आपण शेवटीच टाकायचे आहे, आधीच टाकू नये, कारण आपल्याला हे जसं आहे तसं ठेवायचं आहे। कुडकुडीत लागलं पाहिजे दाताखाली, तर हा पदार्थ खूप छान लागेल। त्यानंतर मी थोडंसं केसर टाकलेलं आहे, केसर यासाठी की कलर छान येईल यासाठी। कसा वाटला व्हिडिओ? गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नेहूज फूड मराठी। चला, तर हा पदार्थ आपल्याला एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। यामुळं काय होईल की मला पण थोडेसे फोटो काढण्यासाठी बरं पडेल। चला, पुढे काय करायचं आहे? काही नाही, लाईक करायचं आहे व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ बघत राहायचे आहेत। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नेहूज फूड मराठी। भेटूया आपण असंच नेक्स्ट रेसिपी सह। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा।